Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003 9763150150। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर में बौद्ध समुदाय एकजुट हुआ और एक भव्य मोर्चा निकाला गया। बोध गया में महाबौद्धिक विहार की मुक्ति के लिए वर्तमान में पूरे देश में शांतिपूर्ण विरोध चल रहे हैं। इस पृष्ठभूमि में उल्हासनगर के बौद्ध समुदाय ने तहसीलदार कार्यालय पर मोर्चा निकाला। इस दौरान महाबौद्धिक विहार को मुक्त कराने के लिए तहसीलदार को ज्ञापन दिया गया। यह मोर्चा उल्हासनगर कैंप 5 के प्रेमनगर टेकड़ी से तहसीलदार कार्यालय तक निकाला गया। इस मोर्चे में बड़ी संख्या में महिलाएं और बौद्ध भिक्षु भी शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने तहसीलदार को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। 1950 साली BTMC ऍक्ट जो बिहार सरकारने बौद्ध गयेवर लादला, खऱ्या अर्थाने आधुनिक भारतातला तो बौद्ध धर्मावरील सर्वात मोठा अन्याय होता। कारण प्रत्येक धर्माचं प्रतीक जे असतं ते त्या त्या धर्माच्या ताब्यात असतं किंवा त्या त्या धर्माच्या ब्राह्मणांच्या ताब्यात असतं। परंतु बौद्ध धर्माबद्दल अतिशय विसंगत असं हे बिहार सरकारचं वागणं आहे। कारण त्या BTMC ऍक्ट मध्ये बौद्ध सोडून इतर धर्मीयांना तिथं अध्यक्ष होण्याचे आणि सदस्य होण्याचे मनसुबे या बिहार सरकारने जे आखलेले आहेत आणि त्यामुळे आज आधुनिक भारतामध्ये जो बौद्ध धर्मावर जो अन्याय झाला, जो प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापासून तर आजपर्यंत चालू आहे, याचं ते द्योतक आहे। खऱ्या अर्थाने BTMC ऍक्ट हा बौद्ध धर्मासाठी जाचक आहे। तिथल्या आमच्या ज्या धम्माची जी भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघावर हा खूप मोठा अन्याय आहे। कारण भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये ते बौद्ध गया विहार असायला पाहिजे, परंतु ते नसताना तिथं दुसऱ्याच लोक कब्जा करू पाहत आहेत। एवढंच काय तर त्या बौद्ध गया विहाराचं विद्रुपीकरण करून तिथं वेगवेगळ्या धर्माची आणि वेगवेगळी प्रतीकं तिथं रोज बसवली जात आहे आणि या विहाराचं विद्रुपीकरण केले जात आहे। ज्या धम्माबद्दल, ज्या बौद्धाबद्दल संपूर्ण जगामध्ये अशी मागणी आहे की भारत देश हा बौद्धांची भूमी आहे, त्या बौद्धाच्या भूमीचं मुख्य प्रतीक असलेलं बौद्ध गया बुद्ध विहाराचं हे जे विद्रुपीकरण आहे ते तत्काळ थांबवलं पाहिजे आणि बौद्ध गया ही बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात दिली पाहिजे। त्यासाठीच संपूर्ण भारतामधून हा आवाज आंबेडकरी अनुयायांच्या वतीने बुलंद करण्यात येत आहे आणि बौद्ध गया बौद्ध विहार हे भिक्खू संघाला मिळावं, बौद्धांना मिळावं आणि तिथला अध्यक्ष आणि सर्व सभासद हे बौद्ध धर्माचे असावे। कारण असाच आपण नियम लावतो राम मंदिर उभारताना, मस्जिद उभारताना किंवा एखादं दुसऱ्या धर्माचे प्रतीक चर्च उभारताना, तेच नियम बौद्ध धर्मासाठी लागू असावे। यासाठी आंदोलन आहे। शांततेच्या मार्गाने आम्ही हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 5 नंबर पासून तर तहसीलदार पर्यंत आम्ही शांततेने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, परंतु जर असं होत नसेल तर नक्कीच शांतता भंग होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। हेच मी याद्वारे आपल्या मीडियाद्वारे सांगतो। जय भीम, जय महाराष्ट्र। ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।